नमस्कार मंडळी, मी अपूर्वा, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आता वेळ न घालवता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। मालवणी स्टाईल कोबीची भाजी। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई, त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे। फोडणीला घातलेले आहे मोहरी आणि लसूण। नंतरला मी घातलेले आहे कांदे चिरलेले। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे। असे गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं असं फ्राय करून घ्या। त्यामध्ये घाला तुम्ही 4-5 कढीपत्ते। नंतरला परत असं फ्राय करून घ्या, 1 मिनिटावर परतून घ्या तेलावर। ह्यात घाला आता टोमॅटो बारीक चिरून मी घेतलेला आहे। फक्त 1 टोमॅटो घेतलेला आहे, ह्यात घाला। परत चांगलं असं परतून घ्या तेलामध्ये। असं छानपैकी असं त्याला तेल सुटलं पाहिजे। आता हे मिश्रण जेव्हा चांगलं असं भाजून झालं की त्यामध्ये तुम्ही घाला मसाले। इथे मी घेतलेली हळद, 1 चमचा मालवणी मसाला, त्यामध्ये घातलेला आहे मी किचन किंग मसाला मालवणी स्टाईलमध्ये घालत नाही, हे मी माझ्याकडनं असं एक्स्ट्रा घातलेलं आहे, हे ऑप्शनल आहे। आता मी इथे सर्व मसाले अशी चांगली भाजून घेतलेले आहे तेलात। त्याच्यानंतर आपण घालूया कोबी, चिरलेलं कोबी मी इथे ॲड केलेलं आहे। आणि त्याचवेळी मी चण्याची डाळ ही ॲड केलेली आहे। चण्याची डाळ मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, जर तुम्ही 4 तास पण ठेवली तरी काही फरक नाही पडणार आहे, तेवढीच लवकर शिजेल। आता याच वेळी मी इथे 1.5 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकता, कमी जास्त तुमच्यावर आहे। मग मी इथे मॅगी मसाला पण ॲड केलेला आहे थोडा, तुम्हाला घालायचं आहे तर घालू शकता किंवा स्किप करू शकता। आता ह्याला चांगलं असं मिक्स करून ह्याच्यावर ढाकण ठेवून मी ह्याला 15 मिनटं असं बारीक गॅसवर असं शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता माझी भाजी चांगली शिजलेली गेलेली आहे। हा काय सुगंध येतो आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता मी आता शेवटी इथे खवलेला ओला नारळ असं पसरून घेतलेलं आणि भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्याने अजून चव अशी वाढते, एनहॅन्स होते। हे मालवण स्टाईल भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे ही। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीज मी तुमच्यासमोर घेऊन येईन। धन्यवाद।